नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो देवनागरी। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राजमहेंद्री। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक। प्रश्न क्रमांक चौथा असा की जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीपैकी कोण असतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो जिल्हा अधिकारी। प्रश्न क्रमांक पाचवा असा की इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो नायट्रोजन। प्रश्न क्रमांक सहावा असा की ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सुरत। प्रश्न क्रमांक सातवा असा की उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो जम्मू काश्मीर। प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो भाववाचक सर्वनाम। प्रश्न क्रमांक नववा असा की कोणते एक अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे? कोणते एक अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बेराट। प्रश्न क्रमांक दहावा असा की सावित्रीबाई फुले यांनी कोणाच्या मुलाला दत्तक घेतले होते? सावित्रीबाई फुले यांनी कोणाच्या मुलाला दत्तक घेतले होते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो काशीबाई। प्रश्न क्रमांक 11 असा की आपेगाव हे कोणत्या संताचे जन्मभूमी किंवा गाव आहे? आपेगाव हे कोणत्या संताचे जन्मभूमी किंवा गाव आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर। प्रश्न क्रमांक 12 असा की 15,200 किमी ही कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे? 15,200 किमी ही कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो भारत। प्रश्न क्रमांक 13 असा की भारतातील सर्वात पश्चिमेकडचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात पश्चिमेकडचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गुजरात। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की भारतातील प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? भारतातील प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राकेश शर्मा। प्रश्न क्रमांक 15 असा आहे की खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पांढऱ्या रक्तपेशी। 16 असा आहे की खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वेबनाड सरोवर। प्रश्न क्रमांक 17 असा की हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना खालीलपैकी कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ। प्रश्न क्रमांक 18 असा आहे की बेळगाव वादाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे? बेळगाव वादाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक। प्रश्न क्रमांक 19 असा की ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कार्बन।
प्रश्न क्रमांक 20 असा आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागामध्ये पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागामध्ये पडतो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कोकण. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रायगड. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो छोटा मेंदू. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? याचं करेक्ट ऑप्शन होईल मित्रांनो प्लेइंग इट माय वे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की नोटाबंदी ही घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? नोटाबंदी ही घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 8 नोव्हेंबर 2016. प्रश्न क्रमांक 25 असा की नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 जानेवारी 2015. प्रश्न क्रमांक 26 असा की संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो फुटबॉल. क्रमांक 27 असा की भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वेळवंडी. प्रश्न क्रमांक 28 असे कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आंबा घाट. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था याचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्था याचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 30 असा की वेंदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? वेंदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती.